आदिशेष जो आहे त्यांनी अख्ख्या विश्वाचं धारण आपल्या फण्यावर केलं असं आपलं परंपरा मानते. सर्पदंशापासून संरक्षण, प्रजनन आणि समृद्धी, प्रॉस्पेरिटी ह्या संदर्भात ह्या मनसा देवीची पूजा केली जाते. वेद ज्ञान, वाणी आणि इंद्रिय निग्रह जो त्याच्या पोटावरच्या सर्पबंधानी किंवा नागबंधानी दाखवलाय. आणि शेवटी गणेश ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे त्याचं ते द्योतक असणं हे सगळं म्हणजे ज्ञान, वाणी आणि इंद्रिय निग्रह आपल्या परंपरेत मौज वाटते मला फार आपल्या परंपरेची की नागाला अनंत मानलंय. त्याचे दोन अर्थ आहे ना, काल म्हणजे मृत्यू असाही अर्थ आहे आणि काल म्हणजे समय. आणि आपल्या परंपरेत समयाला अंतच नाहीये. म्हणजे अकबराने त्याच्या काळामध्ये महाभारताचं, संस्कृत मधल्या महाभारताचं पर्शियन मध्ये रूपांतर करून घेतलं. आणि आजही केरळामध्ये सर्प कवू म्हणजे नागराई ही प्रसिद्ध आहे. नमस्कार. ज्ञानयात्रेच्या आजच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा आज नागपंचमीच्या निमित्ताने आपण थोडा वेगळा विषय आणलाय, पण त्याच्या पहिले मी आजच्या आपल्या ज्या गेस्ट आहेत त्यांची ओळख करून देते. ह्या आहेत नीना गोडबोले. IT प्रोफेशनल आहे आणि खूप खूप स्वागत तुमचं. IBM मध्ये एक सक्सेसफुल करिअर केल्यानंतर त्यांनी 10 पुस्तकं लिहिलेली आहे आणि मला वाटतं 11वं पुस्तक आता येणारच आहे लवकरच. अँड हर स्पेशलायझेशन इज इन IT फील्ड. त्याच्यामध्ये पण सायबर सिक्युरिटी असा विषय घेऊन, जरा कठीण विषय घेऊन त्यांनी त्याच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत. बरेच लोक ते पुस्तकं रेफर करतात त्यांच्या अभ्यासासाठी. आणि एवढं सक्सेसफुल करिअर केल्यानंतर शी इज ऑल्सो अ व्हेरी रेग्युलर ट्रॅव्हलर. जगभर हिंडतात, जगभर फिरतात, तिकडच्या कल्चर समजून घेतात, त्या देशाच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी समजून घेतात. आणि स्पॅनिश बऱ्याच वर्षांपासून त्या शिकवतात. MA इंडॉलॉजी केल्यानंतर बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल आणखीन जाणून घेण्याची इच्छा आणि वाचनाची आवड ही त्यांचं जे वेगळ्या वेगळ्या विषयांवर त्यांचं वाचन आहे आणि अभ्यास आहे, त्याच्याचमुळे आज आपण त्यांना इथे आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. पण नागपंचमीच्या निमित्ताने आपण त्यांना जे काही प्रश्न विचारणार आहोत, वी आर गोइंग टू हॅव अ व्हेरी फास्ट फॉरवर्ड काइंड ऑफ क्वेश्चन्स. आपण म्हणजे नागांचा आणि सर्प ज्यांना आपण म्हणतो आपल्या संस्कृतीशी आणि परंपरेशी भरपूर जवळचा, म्हणजे खूप जवळचा संबंध आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? म्हणजे सुरुवात करण्यापूर्वी उज्ज्वला ताई नमस्कार परत एकदा तुम्हाला. आणि असं आहे की कोविडच्या काळात मी थोडंसं स्नेक हा सिम्बॉल या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात केली. त्यात जे काय मला कळलं ते मी अगदी इथे थोडक्यात मांडायचा प्रयत्न करणार आहे. आता परंपरेशी संबंध म्हटलं की अगदी प्रथम आपल्या डोळ्यासमोर येतं ते शंकराचं नागभूषण की जे वासुकी आहे. आणि त्याच्याही थोडं आधी गेलं तर आपल्याला आदिशेष म्हणजे ज्याला शेषनाग म्हणतात तोही एक संदर्भ येतो. आता महाभारताच्या आदी पर्वामध्ये तर खूप एक मोठी यादीच येते सर्पांची. म्हणजे त्याची थोडीशी मी वाचूनच तुम्हाला दाखवते कारण ती नावं तशी लक्षात राहणं कठीण आहे. तर आपल्याला इथे काय दिसतं आधी पर्वामध्ये, तर कर्कोटक, शंख, वालिशिख, निष्ठानक, हेमगुह, नहुष, पिंगल, बाह्यकर्ण, हस्तिपद, कंबल, अश्वतर वगैरे 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 हे सर्व नाग आणि सर्प आहेत. म्हणजे ही यादी खूपच मोठी आहे. म्हणजे सगळी इव्हन यादी सुद्धा वाचून दाखवणं कठीण आहे, इतकी ती यादी मोठी आहे. तर एक संदर्भ मी म्हणेन महाभारतातला की जे आपलं आर्ष महाकाव्य आहे, आपला इतिहास आहे, त्या मध्ये एक सणसणीत आपल्याला संदर्भ मिळतो नाग सर्प भुजंगाचा. आणि ह्याच्यात म्हणजे पुन्हा या नागांविषयी पुष्कळच काही आहे. म्हणजे सांगावं तेवढं थोडं आणि ते काही शक्य नाही आपल्याला इथे सांगणं. आता आदिशेष जो आहे त्यांनी अख्ख्या विश्वाचं धारण आपल्या फण्यावर केलं असं आपलं परंपरा मानते. आणि म्हणून मग भगवान विष्णू त्यांची स्तुती करताना दिसतात. आणि याखेरीज बोलायचं तर आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे आस्तिक, वासुकी, कालिया हे तर सर्व श्रुतच आहे. आणि कालियाची कथा, कालिया मर्दनाची तर छोट्या मुलांनाही ठाऊक असते. त्यापैकी अस्तिक हा जो आहे हा जरत्कारूचा पुत्र आहे. आता या जरत्कारू शब्दाची व्युत्पत्ती सुद्धा महाभारतात आहे, पण आपण तिकडे जायला नको कारण आपला विषय नाही तो. तर हा जो अस्तिक आहे तर आपल्याला लहानपणी आजीने सांगितलेलं असतं की सर्पदंशापासून वाचण्यासाठी अस्तिक अस्तिक अस्तिक. त्याची पण एक छोटीशी कथा आहे, तिकडे आपण ओघामध्ये वळूच या.
तर असे संबंध सापडतात. आणि मनसा देवीची कथा बहुतेकांना माहिती नसेल. तर ही जी मनसा देवी आहे ही म्हणजे शिव आणि माता पार्वती यांची कन्या, आणि ती मस्तकापासून तिची उत्पत्ती झाली म्हणून तिला मनसा म्हणतात असंही मला काही संदर्भ आढळले. आणि तिचं असं वैशिष्ट्य म्हणता येईल की सर्पदंशापासून संरक्षण, प्रजनन अच्छा आणि समृद्धी, प्रॉस्पेरिटी या संदर्भात ह्या मनसा देवीची पूजा केली जाते. ती जरत्कारु ऋषींची पत्नी आहे. आणि मग तिचं चित्रांकन किंवा शिल्पांकन करताना पुष्कळदा ती अनेक सर्पांवर उभी राहिल्याचं दाखवलं असतं. तर ते एक आहे. आणि मी जे आता कालियाचा उल्लेख केला तर तो कालिया जो आहे तो मूळचा रमण द्वीपाचा रहिवासी, रमण द्वीप. परंतु तो गरुडाच्या भीतीने त्यांनी आपला मुक्काम वृंदावनाकडे नेला, म्हणजे तिथून तो पळून गेला वृंदावनाकडे, असेही संदर्भ मिळतात. आणि वासुकीबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल खूप आता आपल्या सर्वांना आदरणीय अशी जी आपली भगवद्गीता त्याच्यामध्ये विभूती योगाच्या म्हणजे 10व्या अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये भगवंतांचा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये म्हणजे त्या श्लोकाचा एक मतितार्थ एक असे की सर्पांमध्ये मी वासुकी आहे. म्हणजे सगळ्यातलं श्रेष्ठ काय, विभूती काय हे त्यांनी दाखवलंय. त्यात त्यांनी म्हटलंय सर्पांमधला मी वासुकी आहे. आणि असा उल्लेख त्यांनी का केला तर खासच महत्व आहे वासुकीचं. ते असं की ते परमभक्त भगवंतांचे. दुसरं म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी त्यांच्यापासूनच मंथन रज्जू बनवली गेली. मंदार पर्वताला जी म्हणजे घुसळण झाली सागराची, तो एक संदर्भ आहे. आणि शिवाय प्रलय काळी मत्स्यावतारामध्ये या माशाच्या शृंगाला म्हणजे शिंगाला वासुकीचीच दोरी बांधली गेली आणि ती त्या नावेत जे बसले होते मानव वंश त्याचा म्हणजे तो वाचवला गेला. ही एक मनूची प्रसिद्ध कथा आहे. आता इतकं सगळं असल्यामुळे अर्थातच आपल्याला वासुकीचे संदर्भ सापडणारच. आणि तसं परत आता आपण विभूती योगाकडे जर गेलो तर पुन्हा अनंत असा एक उल्लेख येतो. म्हणजे अनंत आहे मी, म्हणजे ज्याला काही काळाला याच्या गणतीच नाही, कारण आपल्या परंपरेत काळ हा पुढे पुढे जात न संपणारा असा संकल्पना ही आपल्याकडे आहे. तर शेषनाग हे नागांचे राजे, पुन्हा हा एक रेफरन्स ना 1000 फणे असं दिसतं. आणि क्षीरसागरामध्ये ते भगवंतांची शय्या होऊन बसतात आणि त्यांनी भगवंतांबरोबर त्यांच्या अनेक अवतार लीलांमध्ये सहभाग घेतला. आता उदाहरणार्थ रामायण महाभारताचा पुन्हा संदर्भ द्यायचा तर लक्ष्मण आणि बलराम हे शेषाचे अवतार मानले जातात. नक्कीच. म्हणून भगवंतांनी त्यांना विभूती म्हणले. हा त्या महत्व आहे त्या विभूती या संदर्भात वासुकीचं नाव येण्याचं किंवा शेषाचं नाव येण्याचं. खूपच छान संदर्भ तुम्ही शेअर केलेत आता. आणि आपण जे भारतीय आहोत आपण परंपरा फॉलो करतो, म्हणजे परंपरावादी असं म्हणायला हरकत नाही. तर ह्याच्याबद्दल थोडं आणखीन काय सांगणार? म्हणजे ह्याच्याबद्दल मला एक नेहमी वाटतं तंत्रज्ञान पाहिजेच आपल्याला, त्याच्यात प्रगती निश्चित, पण श्रद्धाही हवी. आपल्याला अंधश्रद्धा नको पण श्रद्धा हवी, कारण शेवटी समाज हा श्रद्धेनेच बांधलेला आहे. आता आपण भारतासारखा देश जो आज एवढी प्रगती करतोय परंतु तो मुख्यतः कृषी प्रधान देश आहे. म्हणजे शेती हा एक आपला फार मोठा म्हणजे गट आपल्या लोकसंख्येचा त्यामध्ये गुंतलेला आहे. तर त्याच्यात कसं आहे की आता शेतामध्ये उंदीर किंवा बारीक बारीक कीटक, बारीक प्राणी ह्यांना सर्प खाऊन टाकतात ना आणि धान्याचा बचाव करतात. म्हणजे एका अर्थाने शेतकऱ्याचा सर्पमित्रच झाला. तर मला असं वाटतं की नागपंचमी हे ती कृतज्ञता व्यक्त करण्याचं पण हा एक हे असू शकेल, एक जेस्चर ज्याला आपण म्हणतो. शिवाय कसं आहे की हे नाग हे जसे धनाचे रक्षक आहे ना तसे ते जलनिधीचे रक्षकही आहेत आणि पाण्याशिवाय तर शेती होऊ शकत नाही. म्हणजे हा एक त्यातला भाग आहे. आणि दुसरं की कृषी प्रधान संस्कृतीमध्ये गायी आणि बैल यांना अपरंपार महत्व असतं. म्हणजे ते आजारी पडले तर शेतकऱ्यांवर संकटच. आणि शिवाय आपल्या परंपरेत गायी बैलांना झालेला सर्पध्वंस हा अपशकुनही मानतात. आणि त्याही दृष्टीने एक आपण म्हणतो जो बलवंत आहे ज्याच्यापासून अभय हवं त्याला कृतज्ञता व्यक्त करायची, त्याची पूजा करायची ही तर आपली परंपरा आहेच. त्यामुळे हाही एक संदर्भ आपल्याला नागपंचमीशी जोडता येऊ शकेल असं मला वाटतं. येस. आणि म्हणजे साप खरंच खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण कितीतरी वर्षांपासून सापाची पूजा करतोय, त्याच्यापासून भीती का असे ना पण
त्याची पूजा पण होते आणि तो आपली मदत करतो असं वाटतं. अजून काय सांगता येईल म्हणजे आणखीन काय? आता भीती ते भक्ती हा तर आपला मार्गच आहे. हो. आता आपण थोडं दुसरीकडे येऊ की सर्पसेवा हा काय हा. प्रकार आहे. हा. तर आता कसं आहे ना की इथे सर्पभक्त एकमेकांमध्ये गुंतलेल्या दोन सर्पांची पूजा करतात. हो, त्याला शुभ मानल्या जातं. हा, पण आता कसं आहे की नागपंचमीच्या संदर्भात जो आपण नैवेद्य दाखवतो हो. हा सर्प मिथुनाचा तिथे संबंध नाही. म्हणजे मला याच्यावर 2-3 अशा भूमिका आढळल्या की एका ठिकाणी म्हटलंय सर्प मिथुन हे काही शुभ मानलं जात नाही, परंतु सर्पसेवा या ठिकाणी जर पाहिलं तर ते कसं केलं जातं तर दोघं करतात. म्हणजे असं नातं की ज्याच्यात दोघं आहे, बहीण भाऊ, दोन एनी टू नात्यात गुंतलेले, हा. बहीण भाऊ, पती पत्नी किंवा व्यवसायातले दोन भागीदार हे एकत्रपणे दोन एकमेकांमध्ये गुंतलेल्या नागांना नैवेद्य दाखवतात. असाही एक मला संदर्भ सापडला, पण तो नागपंचमीच्या पेक्षा वेगळा आहे, कारण तिथे काही आपण सर्प मिथुनाला किंवा सर्प जोडीला नैवेद्य दाखवत नसतो. ह्या दोन वेगळ्या गोष्टी. आता सर्पसेवा का केली जाते याचा अजून एक संदर्भ असा मिळतो की पत्रिकेत नागदोष असतो. हो, म्हणजे लग्न जुळण्यात अडथळे येतात किंवा समृद्धी मिळण्यात काही अडथळे येतात आणि कामना या लोकांच्या असतातच. शेवटी आपल्या सगळ्यात गिव्ह अँड टेक आहेच, तर हे कामनेचाही भाग आहे. आणि आपल्या परंपरेत कसं आहे की नाग हे प्रजननाचं म्हणजे फर्टिलिटीचं द्योतक आहे. का कात टाकतो नाग, म्हणजे कात ह्या जातीतले हे नाग साप हे कात टाकतात, म्हणजे ते नवीन कातडी धारण करतात. हो, आणि त्यांनी अशा रीतीने नवीन कातडी धारण करणं म्हणजे जणू पुनर्जन्मच, आणि म्हणून मग ते पुनर्जन्माचं प्रतीक मानलं जातं. असाही एक मला संदर्भ सापडला. आता ह्याची एक छानशी कथा आहे, ती आपण बघूया, नंतर घेता येईल का, पण ती फारच माहीत नसलेली कथा आहे. अच्छा अच्छा. अजून काही म्हणजे पौराणिक कथांमध्ये किंवा देवी देवतांच्या ह्याच्यामध्ये आणखीन कसं काय म्हणजे सिम्बॉल जर आपण म्हटलं? बरं झालं तू हा उल्लेख केला. आता अख्ख्या आशियाचं दैवत मानलं जातं गणेश. तर त्याच्यामध्ये, आणि गणेश कोणाला प्रिय नाही, अख्ख्या आशियाचं ते दैवत आहे. तर त्याचं जे यज्ञोपवीत म्हणजे जानव आहे ना, ते सर्पाच्या नागाच्या स्वरूपात दिसतं. तर आपण जसं योगामध्ये एक बंध असतो ना आपला, अशी हनवटी गळ्याशी लावून, तसा हा त्याच्या गणपतीच्या विशाल उदरावर दिसणारा नागबंध. अच्छा. आणि इथे कसं आहे की तो काय काय दाखवतो, तो वेद ज्ञान, वाणी आणि इंद्रिय निग्रह जो त्याच्या पोटावरच्या सर्पबंधानी किंवा नागबंधानी दाखवलाय. आणि शेवटी गणेश ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे त्याचं ते द्योतक असणं हे सगळं म्हणजे ज्ञान, वाणी आणि इंद्रिय निग्रह या तिन्हीचं द्योतक म्हणून गणेशाच्या मूर्तीवर हा नागबंध दिसतो. म्हणजे यज्ञोपवीत असं नाही, नागबंध पोटावर. भगवान शंकरांचं ते यज्ञोपवीत आणि इथे हा नागबंध म्हणजे पोटाभोवती. अजून काय मला फार छान वाटतंय, म्हणजे यू आर गिव्हिंग रेफरन्सेस सो क्विकली अँड गुड फॉर आवर ऑडियन्स की थोड्याच वेळात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळणार आहेत. तुला कलांची फार आवड आहे, तू कलाप्रेमी आहे, खास तुझ्यासाठी एक रेफरन्स आणलाय. तो आहे बिहुआ, जिला आपण मनसा देवी म्हणून तिचा उल्लेख केला. आता तिचा हा सगळा संदर्भ लोककथांमध्ये मला मिळाला. तर कसं आहे की बिहार राज्यामध्ये भागलपूर इथे एक मंजुषा आर्ट नावाची कला उदयाला आली, आणि तिच्यामध्ये मुख्यतः कसली डिपिक्शन्स दिसतात तर ती बिहुआ तिच्या प्रेमाच्या कथा, तिच्या त्यागाच्या कथा, आणि एका आख्यायिकेनुसार तिने तिच्या पतीलाच सर्पदंशापासून वाचवलं. म्हणजे आपल्याला जसं सावित्रीची कथा माहितीये ना, की मला पॅरलल वाटते की तिने सर्पदंशापासून नवऱ्याचे प्राण वाचवले, आणि मग तिच्या ह्या महान कृत्यामुळे तिला नागदेवतेचं पद प्राप्त झालं, असा एक लोककथांमध्ये संदर्भ येतो. अच्छा. आणि अगदी ह्याहूनही प्रसिद्ध की उलुपी ही नागकन्या, महाभारतात तिचा उल्लेख आहेच. आणि ती अर्जुनाच्या अनेक पत्नींपैकी एक आहे, तर तोही आला नागांचा संदर्भ. शिवाय अजिंठाची जी गुंफा आहे, तर तिथे जी 26 क्रमांकाची गुंफा आहे ना, त्याच्यामध्ये जी नाग दंपती दिसते ती आवर्जून पाहिली जाते. जे पुन्हा एक नागात खूप सुंदर आहे ते स्कल्पचर, खूपच छान. आणि मुलं खेळतात सापशिडी, तिथेही पुन्हा म्हणजे इतका तो परिचित स्वरूपात सुद्धा येतोच की आपल्याकडे. आता मी मला एक जस्ट एक क्युरिओसिटी म्हणून, आजकालच्या जनरेशनला ना खूप
टॅटूज बनवायला आवडतात आणि कुठेतरी ते इन्फिनिटी वाला टॅटू बनवतात, दॅट इज व्हेरी पॉप्युलर. मग ते पण ह्याच्यातच म्हणजे ते आपल्याच ह्याच्यातनं टेक्स्ट मधनं आलेलं आहे असं मी ऐकलंय. पण ते इंटरेस्टिंग प्रश्न विचारला. आता तू जे सांगते आजकालच्या जमान्यातलं आणि त्याचा संदर्भ पुन्हा कसा आहे आपल्या परंपरेत, मौज वाटते मला फार आपल्या परंपरेची, की नागाला अनंत मानलंय. त्याचे दोन अर्थ आहे ना, काल म्हणजे मृत्यू असाही अर्थ आहे आणि काल म्हणजे समय. आणि आपल्या परंपरेत समयाला अंतच नाहीये. वेरूळ वगैरे सारख्या ठिकाणी सुद्धा हा अनंत आहे, इन्फिनिटी. ही जी गणिती कल्पना आहे ना ती मला वाटतं तिथूनच येते, की त्याला अंतच नाही, ऑन गोईंग अशा रीतीने. आणि तर ती एक संकल्पना आहे. तिथे आपल्याला तू म्हणलीस तसं त्याचा संदर्भ इथे येतो. आणखीन कसं आहे की स्वतःच शेपूट स्वतः गिळत असलेलं असं एक जे म्हणजे आकृती जर डोळ्यासमोर आणली तर तिचा आकार पण इन्फिनिटी सारखाच आहे. त्यामुळे अनंत, येस, एंड नसलेलं, अंत नसलेलं आणि हे इन्फिनिटी आणि स्वतःलाच गिळणारा. म्हणजे हे मला असं वाटलं की हे तीन छान असं म्हणजे त्याचे संदर्भ मला वाटले की येत आहे. प्रसिद्ध जे नाशिकला तो विधी केला जातो सगळ्यांना माहितीये, नारायण नागबळी. त्याच्यामध्ये मी आता खोलात जात नाही कारण आजचा आपला तो विषय नाही. पण सर्पाची जर हत्या झाली तर त्याच्यातून उतारा म्हणून एक म्हणजे नारायण नागबळी म्हणजे दोन आहेत त्याच्यात भाग, नारायण बळी आणि नागबळी. त्यापैकी नागबळी जो आहे तो सर्पाची हत्या झाली असेल, नागाची हत्या झाली असेल कळत नसतं तर त्याच्यात एक उतारा म्हणून दिला जातो. आणि शिवाय आपल्या परंपरेत नागलोक आहे. मी भांडारकर इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेलं एक वाचत होते, त्याच्यामध्ये मला नाग हा एक वंश आहे. म्हणजे नागलोक आहे तो पाताळ लोक, शिवाय नाग हा एक वंश आहे. म्हणजे नाग हा सरपटणारा नाग का वंश असं, म्हणजे ते पण खूप इंटरेस्टिंग आहे, ते वाचण्यासारखं आहे. तर तो एक वंश पण आहे. आणि शिवाय आपल्या ज्योतिषशास्त्रात जर म्हटलं तर काल सर्पयोग, काल सर्प दोष, म्हणजे त्याच्यावरही पुष्कळांचा विश्वास असतो की नाही. पण म्हणजे पुन्हा काल सर्प म्हणजे पुन्हा आपला हे आलाच. आणि एक महाभारतात पण एक खूप प्रसिद्ध कथा आहे खांडवन. म्हणजे एकदा मी असंच याच्याबद्दल बोलणं ऐकत होते तेव्हा काही पर्यावरणवादी किंवा प्राणी प्रेमी लोकांना ते असं फार जरा दुखावलं गेल्यासारखं. तर मी आधीच सांगते की हा जो संदर्भ येतो ना त्याचा आपण महाभारतातली भारावतरण संकल्पना लक्षात ठेवली पाहिजे. भारावतरण म्हणजे काय तर त्यावेळी असुर वृत्तीचे किंवा असुर लोक विविध प्राण्यांच्या राक्षसांच्या रूपाने वावरत होते आणि त्या सगळ्यांचं निर्मूलन करून पृथ्वीला त्याच्यापासून मुक्त करायचं ही थोडक्यात भारावतरण संकल्पना आहे. तर आता जेव्हा जमिनीचं वाटप झालं शेवटी बरंच काही होऊन, तेव्हा पांडवांना जी जमीन मिळाली ती ओसाड होती. मग ती शेती योग्य कशी करायची. आता आपल्याला हे माहितीये की आग लावून दिली, वणवा पेटवलं की जमीन सुपीक होते. अशा प्रथेचा संदर्भ घेऊन आपण म्हणतो की त्या दृष्टीने ते सगळं वन पेटवलं गेलं. अच्छा. आणि त्यावेळी काय झालं की तिथे जे अनेक जण ज्यांचे प्राण गेले त्याच्यामध्ये अनेक नागांचे पण प्राण गेले. आणि तक्षक मात्र त्यावेळी तिथे नव्हता, त्यामुळे त्याचं कुटुंब बळी पडलं. पण तो स्वतः त्यावेळी तो दुसरीकडे होता, परंतु त्याचा मग संबंध शापाशी येतो. आणि मग काय झालं, तो शाप मिळाला कोणाला, परीक्षित राजाला, की सर्पदंशापासून याचा मृत्यू. मग त्याचा पुत्र जनमेजय यांनी त्याचा सूड घेण्यासाठी, मी अगदी आता वेळेच्या अभावी थोडक्यात सांगते की त्यांनी सर्प सत्र म्हणजे सर्पांचा यज्ञ आरंभला. आणि अनेक साप येऊन त्या धडधडत्या यज्ञकुंडामध्ये पडायला लागले. त्यावेळी जो अस्तिकाचा पुन्हा संबंध येतो की अस्तिकानी त्या ह्या तक्षकाला सांगितलं की तू म्हणजे त्याला असं काही सांगितलं की जेणेकरून तो लोंबकळत राहिला आणि त्यानंतर पडणारे साप थांबले. म्हणजे पुढच्या सापांची हत्या हे झाली, थांबली. मग ते साप कृतज्ञ झाले. आणि मग त्या अस्तिकाचं हे म्हणून मग ते मी मगाशी म्हटलं जसं ते अस्तिकाची कृतज्ञता नागांमध्ये. आणि मग तिथून आपल्या आज्यांनी आपल्याला सांगितलेलं तो अस्तिक म्हणजे सर्पांपासून बचाव. पण ह्याच्यात एक सगळ्यात इंटरेस्टिंग असं आहे की आपला प्राण वाचावा, सर्पदंशापासून वाचावं म्हणून यांनी काय केलं होतं परीक्षितांनी की एक खांबी तंबू बांधून घेतला होता पाण्यामध्ये, जलामध्ये, की जेणेकरून म्हणजे त्याला असं वाटलं अशा प्रकारच्या ह्याच्यात आपण एक खांबी राजवाड्यात राहिलो तर आपला प्राण वाचेल. पण तसं झालं नाही. त्या पुन्हा कथेच्या खोलात मी आता जात नाही. शेवटी सर्पदंशाने त्याचा मृत्यू हा झालाच. पण मौजेची गोष्ट आहे की रझमनामा म्हणजे मला ते विचारायचं होतं. एकदा तुम्ही उल्लेख केला होता की रझमनामा ही जी आहे हे आपल्या ह्याच्याशी पण खरं म्हणजे हा
भारतीय ह्याच्यातला हे नाही आहे म्हणजे कसं आहे की रजमनामा म्हणजे बुक ऑफ वॉर्स, म्हणजे अकबराने त्याच्या काळामध्ये महाभारताचं, संस्कृत मधल्या महाभारताचं पर्शियन मध्ये रूपांतर करून घेतलं. पर्शियन, रजमनामा म्हणजे फतेपूर सिक्री येथे त्यांनी काय केलं होतं की अनुवादाच्या कामासाठी एक चक्क अशी ज्याला आपण कंपनी म्हणतो असा एक समितीच त्यांनी स्थापन केली होती. तर त्याच्यातली फार सुंदर काही पेंटिंग आपल्याला बघायला मिळतात रजमनाम्याची. म्हणजे आपल्या अशा रीतीने आपलं तिथपर्यंत सुद्धा गेलेलं आहे आपल्या परंपरेत. तर तो सगळा संदर्भ मग आपल्याला एक खंडव वनदाह असा जोडता येतो. आणि मी म्हटलं तसं तक्षक हा काही त्याच्यात सापडला नाही, कारण त्याला आस्तिकांनी सांगितलं तू अंतरिक्षातच लोंबकाळत राहा, आणि मग ती सगळी कृतज्ञता वगैरे सांगितली, आणि सर्पदंशाचा आस्तिक मंत्र पण आता म्हटला. हो, व्हेरी नाईस. मग मंदिरांमध्ये जनरली आपल्याला असे सर्पशिळा किंवा असं दिसतात, तर मंदिराचा आणि सर्पाचा ह्याचा काय म्हणजे जवळचाच संबंध असेल, पण तुमच्या दृष्टीने आता कसं आहे, सर्प, नाग, भुजंग हे या ना त्या स्वरूपात आपल्याला मंदिरामध्ये दिसतातच. तर तू स्वतः एवढी फिरतेस, एवढ्या मंदिरांना भेट दिली आहे, तू नक्कीच असे संदर्भ तुझ्या लक्षात आले असतील. तर सर्प तिथे असतात. तर बघ, साधं उदाहरण, काही वर्षांपूर्वी दक्षिणेत पद्मनाभ मंदिरामध्ये प्रचंड धनाशय सोन्याचा सापडला. तर त्याचं तळघरातला जो वॉल्ट बी आहे, जो बातमीत होता, तर त्या वॉल्ट बीच्या दारावर मोठं सर्पाचं अंकन आहे. म्हणजे पुन्हा मला असं वाटतं ते तिथे सर्प हा धनरक्षक आशयाने सुद्धा ते असेल, आणि पुन्हा सर्प पूजनीय. आता तो का आहे आपण बरंच बोललो, तो पूजनीय का आहे, आदरणीय का आहे, तिथेही तो आहेच. म्हणजे तो एक. आता तू मंदिरांचं विचारलं तर दक्षिण भारतात जी 12व्या-13व्या शतकातली होयसाळा मंदिर आहे ना, तर त्याच्यामध्ये एक नाग दंपती दिसते कोरलेली, ती प्रसिद्ध आहे. शिवाय भुवनेश्वरच्या एका मंदिरामध्ये पुन्हा नागनागिणी यांचं शिल्पांकन आहे. ते पुन्हा जोडपं अशा यांनी येतं. तर असे येतात आपल्याला, म्हणजे मंदिर आणि नाग, सर्प, भुजंग यांचा संबंध. आणि इव्हन खजुराहो मध्ये जे मंदिर आहे तिथे नागकन्या आणि बरेचसे म्हणजे त्यांचे स्कल्पचर्स तिथे आहेत. आता एक तुला इंटरेस्टिंग गोष्ट सांगते, म्हणजे जरा दुरान्वयाने पण माझ्या अभ्यासातून, मी स्पॅनिशचा अभ्यास केलाय, तर मेक्सिको मधले एक प्रसिद्ध लेखक ओक्तावियो पाझ हे खूप वर्ष भारतात होते वेगवेगळ्या कारणासाठी. त्याच्या एका कालखंडामध्ये ते भारताचे होते अँबॅसिडर. त्यांनी खूप आपल्या भारतभर भ्रमण केलं. असं जे आहे ना, ते नाटक वाचल्यावर मला असं वाटलं ना की तिथे काहीतरी विषकन्येचा संबंध आहे, कारण ती कथा तशीच जाते. म्हणजे मी नाग, सर्प, विष अशा यांनी बघतेय की लहानपणापासून त्या मुलीला थोडं थोडं सर्प देत असत, विषकन्या तयार करायचं आपल्याकडे. कौटिल्याच्या याच्यातही मला वाटतं उल्लेख असेल. तर ही कथा जी आहे, म्हणजे मेक्सिको कुठे, आपण कुठे, पण रापाचिनीज डॉटर ही जी आहे त्यांचं, तर त्याच्यामध्ये मला ती संकल्पना खूप विषकन्येशी जवळ वाटली, आणि मला मौज वाटली की म्हटलं म्हणजे आपण सर्पांविषयी बोलतोय, विषाविषयी बोलतोय, दंशाविषयी बोलतोय, तर हाही एक मला रेफरन्स वाटलं की आपण सांगावा. येस येस. योगशास्त्रामध्ये पण सर्पाचा उल्लेख आहे, बऱ्याच गोष्टी. कुंडलिनी जिची आराधना एवढी केली जाते, ती अधोमुख रूपात नागाच्या वेटोळ्याच्या स्वरूपातच आहे ना, आणि ती ऊर्जा आहे विश्वाची, मग ती जागृत करायचं वगैरे तो मोठा विषय. ते कुंडलिनीला सुद्धा प्रतिकात्मकरित्या अशाच रूपात दाखवलंय, त्यामुळे तोही एक संबंध योगशास्त्राची आहे आपला. आणि सद्गुरू जग्गीता म्हणतात की नागांचा गूढ विद्येशी फार जवळचा संबंध आहे. म्हणजे तो एक वेगळाच मोठा. आणि शिवाय भारताबाहेर, म्हणजे आपण त्याविषयी इथे नाही बोलणार आहे आता, पण भारताबाहेर म्हणजे उदाहरणार्थ व्हिएटनाम, चंपादेश, प्राचीन चंपादेश, इजिप्त, मेसोपोटेमिया, इथेही नागांचे म्हणजे जादूच्या स्वरूपात किंवा काही विद्यांच्या स्वरूपात पुन्हा तिथे नागांचं म्हणजे आहे. खाल्डियन वेद असं मी एकदा जेव्हा वाचत होते तेव्हा मला असे काही म्हणजे टिळकांचं वाचल्यानंतर मी खाल्डियन वेद असं मला क्युरिओसिटी वाटली, म्हणून मी बघायला लागले. तिथे एक मला तो मेसोपोटेमियाचा रेफरन्स आहे. ओके. आणि बऱ्याचशा वनस्पतींमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टींचा, नागांचा उल्लेख आहे. तर त्याच्याबद्दल व्हेरी क्विकली, इट्स रिअली गुड दॅट वी आर स्पीकिंग व्हेरी फास्ट. आणि असं भारतीय पवित्र वनस्पती नावाचं फार सुंदर पुस्तक आहे, आम्ही खूप भरभर सांगते. तर आपल्याला एक म्हणजे नागचंपा किंवा नागकेशर, म्हणजे याचे औषधी गुण पण आहे, आणि नागचंपाला पुन्नग असं म्हणतात, आणि त्याचं रामायण महाभारतात भरपूर संबंध आहे, पण आता आपण ते इथे नको सांगायला. तर नागकेशराचा वृक्ष आहे. शिवाला नागकेशर प्रिय आहे, म्हणजे औषधी शास्त्रात
वनस्पतीशास्त्रात पुन्हा नाग आहेत, किंवा संस्कृत साहित्यात नाग असं असलेले अनेक शब्द आहेत. तर तुम्ही बघा, नागाधीश, नागाधिप, नागकन्या काय आहेच ते. हो हो हो. And I see that you're wearing beautiful jewelry with snake design. So I'm really glad that you have chosen. आणि एवढंच काय, पूजा साहित्यामध्ये नागाच्या आकाराचे किती सुंदर समया दिसतात आपल्याला, हौसेने लोक त्या घेतात. आणि देह, आपला आत्मा हा खरा आणि देह हे केवळ त्याचं एक निवासस्थान आहे, पण तू शेवटी देह देवाचे मंदिर, मग त्या देहाला नटवायला पाहिजे. आणि याच्यात बायका मागे कशा, तर सापाच्या आकारात किती अलंकार असतात. हो, खरंय खरंय. तर तेही असतं, बांगड्या कानात, काय काय लोक हौसेनी, म्हणजे पुन्हा साप तसाही विराजमान झालेलाच आहे स्त्रियांच्या राज्यात. येस येस. तर असं सगळं आहे. आणि पर्यावरणाची कथा तर एक शेवटी जाता जाता मला सांगितलीच पाहिजे. तर कसं आहे की परशुरामांनी 21 वेळा निक्षत्रिय केली पृथ्वी, पण त्यांना त्याचं पाप बसलंच त्यांच्या माथी. तर त्याच्यातून दूर होण्यासाठी त्यांनी असं ठरवलं की आपण, म्हणजे हे केरळात घडलेली कथा आहे म्हणून, तर त्यांनी ठरवलं की आपण आता ब्राह्मणांना भूभाग द्यायचा. पण तर ते पडले ऋषी, त्यांच्याकडे एवढा भूभाग कुठे. मग त्यांनी शिवाला प्रसन्न करून घेतलं. आणि मग शिवानी त्यांना असं सांगितलं, ती भूभागातून त्यांनी जी जमीन मिळवली ती समुद्रातून वर आलेली होती, ती अतिशय खारट होती, म्हणजे सुपीक नव्हती, शेतीला योग्य नव्हती. मग काय करावं, शंकरांची त्यांनी तपस्या केली. शंकरांनी सांगितलं, हे बघा, सर्पाच्या विषामध्ये जमिनीचा खारटपणा शोषून घेण्याचं सामर्थ्य आहे. मग त्यांनी नागराजाला प्रसन्न करून घेतलं. नागराजांनी अनेक सर्पांना तिथे पाठवलं आणि मग ती सगळी जमीन योग्य झाली, वापरण्याजोगी. आणि याची कृतज्ञता म्हणून परशुरामांनी तो सगळा प्रचंड भूभाग नागांना अर्पण केला. आणि आजही केरळामध्ये सर्पकवू म्हणजे नागराई ही प्रसिद्ध आहे. जशी देवराई असते तशीच ही संकल्पना आहे. तर हे मला एक नवीन संदर्भ म्हणजे वाचता मिळालं. मला वाटलं हे सांगायला पाहिजे की अशा रीतीने तीही कथा आहे परशुरामांची, म्हणजे पर्यावरण आणि नाग असं आपण ह्याच्यातून दाखवू की त्यांना अभय आहे तिथे आणि मानवी हस्तक्षेप नाहीये तिथे. अच्छा अच्छा. माय गॉड, मस्ट बी रिअली ब्युटिफुल. आणि केरळमध्ये तसंही लोक ह्या गोष्टींबद्दल बरेच अवेअर आहेत. आणि जसं देवराई आपल्याकडे खूप राखल्या जातात तसं नागराई. म्हणजे आता पुढच्या वेळेस तू लोकांना जरूर एक सांगा की ही सर्पकवूला नक्की भेट द्या. नक्की नक्की. खूपच छान. एका पौराणिक कथेनुसार नागराजाचं जे देऊळ आहे त्याच्याशी पण परशुराम ऋषींचा संबंध येतो. अच्छा. म्हणजे केरळ राज्यामध्ये हरिपाद या ठिकाणाजवळ एक मन्नर रसळ, तिथे नागाचं एक वेगळं मंदिर आहे. ते वेगळं का, तर तिथला पुजारी हा पुरुष नसून स्त्री आहे. नॉर्मली पुजारी पुरुष असतात, पण इथे ती स्त्री आहे. त्याची पण एक कथा आहे. तर काय झालं की हे जे देवळाचं मी सांगितलं ना, त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्याची जबाबदारी गेली वासुदेवन नावाच्या एका ब्राह्मणाकडे. आणि त्याची पत्नी श्रीदेवी, ते दोघं होते निपुत्रिक. आणि त्यांना अर्थातच दुःख होतं की आपल्याला अपत्य नाही. आता एक दिवशी काय झालं, अचानक हे नागराई, म्हणजे मागचा संदर्भ मी घेते जे बोलले सर्पकवू, त्या नागराईला प्रचंड तिथे आग लागली आणि हजारो साप होरपळू लागले आणि ते मंदिराकडे यायला लागले, मंदिराच्या प्राकारात. आणि ह्या पुजाऱ्याच्या पत्नीला अपार दया येऊन तिने त्यांना बरं केलं, सेवा केली, काय त्यांची मलमपट्टी केली. मग ते प्रसन्न झाले, त्यांनी तिला आशीर्वाद दिला आणि मग तिला यथावकाश एक पुत्र झाला. तर अशी पण एक कथा आहे. म्हणजे एक संबंध पर्यावरणाची आणि दुसरा हे अपत्य प्राप्तीशी. तर मला वाटतं ही जी पूजा निपुत्रिक लोक, मी आधी म्हटलं ना की ज्यांना अपत्य कामना आहे ते पूजा करतात, तर असाही एक संबंध असू शकतो. काय आहे, लोकसाहित्याचं आणि लोकपरंपराचं, लोककथांचं अफाट भांडार आहे आपल्याकडे. तो जो अभ्यास करेल, ते जोडून घेईल, त्याला म्हणजे अंतच नाहीये त्याच्यावर. म्हणजे जगभरातही खूप रिसर्च झालाय, आपल्याकडेही होतोय. पण जितके आपले मुख्य ग्रंथ तशा म्हणजे पुराण आणि लोककथा हे सुद्धा तितकेच आपले ठेवे आहेत परंपरेचे. आज तर आम्हाला खूपच छान माहिती मिळाली आणि वी आर रिअली व्हेरी हॅपी की तुम्ही इतकं फास्ट फॉरवर्ड जरी असलं तरी भरपूर काही काही वी कॅन सी युअर बुक्स ऑल्सो, नोट्स ऑल्सो, खूप सारे रेफरन्सेस दिले. हे तर झाले भारतातले. आता पुढच्या भागात आय एम शुअर आपल्याला थोडंसं भारताच्या बाहेर किंवा जगभरात, जसं तुम्ही म्हटलं की जगभरात ह्या सगळ्या गोष्टींना खूप मानतात आणि आपल्याकडे जसा हा एक श्रद्धेचा भाग आहे तसं बाकीच्या संस्कृतींमध्ये जगाच्या बाहेर म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा ह्याला खूप महत्व आहे.
तर माझी खात्री आहे की त्याच्यावरही आपण एक छोटासा कार्यक्रम नक्कीच करू. आज आपण इथे थांबूयात. नीना गोडबोले आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला इतकी छान तुम्ही माहिती दिली आणि तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आल्या. खूप खूप धन्यवाद. अँड वी रिअली अप्रिशिएट युअर ऑल दी रेफरन्सेस आणि थँक्यू सो मच. आय एम शुअर आमचे जे मेंबर्स आहेत ज्ञानयात्राचे ते नक्कीच ह्याला आपल्या आपल्या ग्रुप्समध्ये शेअर करतील. तुम्ही नक्की युट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि असेच छान छान गोष्टी, छान छान विषय आपण पुन्हा आणू. आणि पुन्हा एकदा नीना गोडबोले यांचं खूप मी आपणा सर्वांचे, ऑडियन्सचे आभार मानते आणि तुम्हा सर्वांचे आभार मानते की आज तुमच्यामुळे हा योग आला. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. थँक्यू सो मच.